नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं अतुल सर इंग्लिश क्लास या युट्यूब चॅनलवर स्वागत. पहा, या चॅनलवर मी फक्त ग्रामर रिलेटेडच फक्त माझे व्हिडिओ असतात. आणि हो, अजून एक माझा चॅनल आहे. त्या चॅनलचं नाव आहे सर्स इंग्लिश अकॅडमी. या चॅनलवर मी फक्त इंग्लिश स्पीकिंगच्या रिलेटेड माझे व्हिडिओ असतात. बघा, आज सेशन मध्ये आपल्याला काळ व चरण हे तुम्हाला समजणारच, 100% गॅरंटी. बघा कसे, कारण की हा पेपर आहे 10वीचा आहे, आता रिसेंटली झालेला मार्च मध्ये, आपल्या आताच जस्ट मागच्या 1-2-3 दिवसाखाली हा पेपर झालेला आहे. ह्याच्यामध्ये डू वेज डायरेक्टेड मध्ये प्रश्न विचारलेला आहे. काय? इट टेक्स द शेप. ओके, हे तुमचं वाक्य आहे. आणि काय सांगितले? रिराईट द सेंटेन्स इन द प्रेझेंट परफेक्ट टेन्स. काय? रिराईट द सेंटेन्स इन द प्रेझेंट परफेक्ट टेन्स. म्हणजे हे वाक्य तुम्हाला काय करायचंय की प्रेझेंट परफेक्ट टेन्स. बघा, हा वर्तमान पूर्ण काळ म्हणजे पूर्ण वर्तमान काळ, ह्याला तुम्ही ह्या काळाला परफेक्ट प्रेझेंट टेन्स म्हणजेच असंही म्हणू शकता, पूर्ण वर्तमान काळ. म्हणजे तुम्हाला हे जे वाक्य आहे तुम्हाला ह्या काळामध्ये तुम्हाला बनवायचंय. मग आता कसं? बघा, आधीचं वाक्य काय ते तुम्हाला आधी ओळखायचंय. इट टेक्स द शेप हे कुठल्या प्रकारातलं आहे? हे तुमचं ऍसर्टिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह मध्ये आहे. ऍसर्टिव्हचे पण 2 प्रकार असतात, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. मग हे आहे तुमचं ऍसर्टिव्ह मधलं पॉझिटिव्ह. आता त्याच्यानंतर ह्या वाक्याचा तुम्हाला काळ लक्षात आला पाहिजे. बघा, इट टेक्स वर्बला एस किंवा ईएस कुठल्या काळात लागतं? सिंपल प्रेझेंट टेन्स. पण तुम्हाला काय करायचं आता इथं हेच वाक्य तुम्हाला परफेक्ट प्रेझेंट टेन्स मध्ये लिहायचंय. बघा, आता तुम्हाला परफेक्ट प्रेझेंट टेन्सची आधी माहिती सांगतो. प्रेझेंट परफेक्ट टेन्सला तुम्ही असंही म्हणू शकता किंवा असंही म्हणू शकता, दोन्ही बरोबर आहे. बघा, पूर्ण वर्तमान काळ म्हणलं तर काय की अगदी नजीकच्या काळात पूर्ण झालेली क्रिया दर्शवण्यासाठी या काळाचा उपयोग होतो. म्हणजे तुमची हे आत्ताच जस्ट क्रिया झालेली आहे. तुम्ही बघा म्हणता ना की मी आता जेवण केलं आहे, मी आत्ताच अभ्यास केला आहे, मी आत्ताच माझा टीव्ही पाहून झालेला आहे. म्हणजे तुमची क्रिया ही काय आत्ता जस्ट घडलेली आहे, थोड्या वेळापूर्वी. ह्याला काय म्हणतात की तुमचा ह्या काळामध्ये अंशतः भूतकाळ असतो. लक्षात ठेवा, अंशतः म्हणजे आता जस्ट मी केलेला आहे. म्हणजे ती क्रिया घडून गेली आता जस्ट, आणि तुम्ही आताच्या घडीला येऊन बोलता, त्यावेळेस तुम्हाला काय वापरायचंय? परफेक्ट प्रेझेंट टेन्स. आता याचं सूत्र पाहूया आपण. सब्जेक्ट नंतर हॅव, हॅज, V3 प्लस ऑब्जेक्ट. ओके, आता याला आपण सोडवण्याचा प्रयत्न करूया. बघा, मूळ जो वाक्य आहे त्यातला पहिला कर्ता काय आहे? हा आहे. नंतर ही क्रियापद आहे आणि हे ऑब्जेक्ट आहे. हे क्लिअर झालं. बघा, सुरुवातीला काय घ्यायचं तुम्हाला? इट, बरोबर. नंतर हॅव आणि हॅज. आता हे कुठं येणार, कसं येणार? बघा, आय, वी, यू, दे हे असतील करते, तर तुम्हाला काय घ्यायचंय? हॅव. नंतर इट, ही, शी, आणि नेम असेल तर काय? हॅज. जर करता एक वचनीय असेल ह्यांना सोडून, तेव्हा काय वापरायचं तुम्हाला? हॅज. जर करता हा अनेक वचने असेल ह्यांना सोडून, तेव्हा काय वापरायचं तुम्हाला? हॅव. आता बघा, इट आलं. इटच्या नंतर काय घ्यायचंय तुम्हाला? हॅज. झालं, हॅज घेतलं. नंतर V3. आता ह्या टेकचं तुम्हाला काय? थर्ड फॉर्म घ्यायचं. बघा, टू, टेक, टूक, टेकन, V1, V2, V3. त्यासाठी तुम्हाला क्रियापदांचे तिन्ही फॉर्म्स हे पाठ असणं गरजेचे आहेत. जे मोजके आहेत 100-150 ते तुम्हाला पाठ असणं गरजेचे. बघा, थर्ड फॉर्म इट हॅज,